में नाशिकमधून नाराजी नाट्यानंतर भाजपची नाशिकमध्ये बैठक पार पडली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नाराज उमेदवारांची समजूत काढण्याचे शहराध्यक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत। नाराजीमुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे। आयरामनमुळे निष्ठावंतांवर अन्याय करणार का असा सवाल निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। आपल्याला माहिती आहे अवघ्या 2-3 दिवसांपूर्वीच एक मोठं नाराजी नाट्य नाशिकमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते हे भाजपमध्ये दाखल झाले। नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे भाजपचे आमदार आहेत, त्यांच्यासह अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत कार्यालयाबाहेर राडा केला होता आणि या सगळ्याची दखल आता भाजपच्या नेतृत्वाने घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आमच्याच भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावानच कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं। आत्ताची जी वातावरण आहे ह्या लोकांना घेतल्यामुळे जे भारतीय जनता पार्टीचं एक वातावरण आहे ते दूषित झालेलं आहे। तर जे पक्षातले निष्ठावान कार्यकर्ते आहे त्यांनाच तिकीट द्यावं अशी आमची मागणी आणि आम्ही विनंती केलेली आहे की गेल्या अनेक वर्षांपासून तिथे जे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं आत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालेले आहे त्या मताधिक्यामुळेच हे सगळे लोक पक्षामध्ये आलेले आहे। तर आम्ही त्यांना ग्राउंड रिॲलिटी मग प्रत्यक्ष लोकांचं म्हणणं काय आहे, सोशल मीडियावर काय लोक व्यक्त होत आहेत, तर या पद्धतीचं संपूर्ण माहिती त्यांना दिली।